जेवण नाही केलं. किती वेळ झाले? 2 घंटे झाले जेव्हापासून मी आली आहे. ताई, मी का नौकर आहो का या घराची? सकाळी उठला काम, दुपारी उठला काम, संध्याकाळी उठला काम. थोडीशी फिरायला नाही जाऊ का मी? आपल्या माईले तर नाही सांगा नाही एवढे काम, मलाच सांगते आता. आपल्या माईले सांगा ना एवढे काम, आपल्या बाप्पाला सांगा एवढे काम, मला काय सांगते? आपल्या भावाला सांगा. अहो वहिनी, तुम्हाला मग कायच्यासाठी आणलाय? घरी काम करायसाठीच आणलाय ना आमच्या मायबापानं. आमचे मायबाप तुमच्यासोबत लग्न करून नाही देणार होते, पण तुम्ही आता काम करता म्हणून तुमच्या मायबापाने सांगितलं म्हणून आणलं, नाही तर कुठं आणत होते तुम्हाला? आणि आमच्याच घरी येऊन आमच्यावरच ठसका मारता, हे काही चांगली गोष्ट नाही ना. घराच्या बाहेर काढून देईन जास्त बोलन तर. तू इथे का शॅम्पू सांगायला आलीस का? चांगल्याने खात जा, चांगल्याने राहत जा, तुला मिळते ना एवढ्यामध्ये समाधानी राह. आता सांगतो तुला, तू आपल्या सासू सासऱ्याचा किती करतेस सांग आता तूच. सासू सासऱ्याचा करायला नेट लागते म्हणून 15 दिवसांनी येते, 8 दिवसांनी येतेस. तुला काही भानच नाहीये मुलीची शाळा जाईन की काही जाईन म्हणून. गावाच्या घरी फुकटाच्या खावाले 3 घणी आले पाहिजे. सासू सासऱ्याच्या घरी नाही खाऊन बनविले. तू माझ्यावर ठसका मारून राहिलीस का? कशी झिमलीस पडले पाहिजे ना स्वतःकडं. होय गे, कोणाला म्हणून राहिली तू सांगू का आता? जास्त होऊन राहिलं ना, ननदच्या बारामध्ये जास्त बोलून राहिली का तू? आणि ते सर्व सोड, मानतो मी का माहीच गलती आहे म्हणून. मी म्हणजे सासऱ्याच्या घरून 8-15 दिवसांनी इथंच येतो म्हणून. पण तुला काय करायचं? हे तर माझंच घर आहे ना. आणि ते सोड. आणि माई पोरगी सांगे माझ्याजवळ येऊन का तू म्हणे त्या शेजारीनले तुझ्या दोस्तीनले म्हणे का हे अशी करते बा म्हणून, हिची नणद इथेच गाडून बसते म्हणून. काही पद्धत राहते का बोलण्याची गावठी? क्यों मम्मी जी, आप मेरे मम्मी की काय को चुगली बता रहे थे साइड वाले आंटी के पास? आपको ज्यादा की आ रही है कि नहीं? झगड़ा लगा के रहते हो. मैं अपने मामा के घर में आऊंगी तो किसके घर आऊंगी? बताओ ना तो आप आज. क्यों बेटा, आपको खांसी हो गई क्या? आपकी आवाज चेंज लग रही है मेरे को. हाँ मम्मा, मुझे बहुत खांसी हो गई है और मुझे नीचे हल्का हल्का फीवर भी आ रहा है. माँ, फीदल म्हणजे काय होते गे? कायच्या कायच बोलत आहे ते, मला काही समजतच नाहीये. अहो वहिनी, तुम्ही तर चुपच बसा. तुम्हाला काय करायचं माझ्या मुलीबद्दल? मी देताय ना लक्ष तिच्यावर. का गो मामी जी, तुम्ही कशी गावठी भाषा बोलता? फीवर म्हणजे ताप होते, ताप. तुम्हाला काहीच नाही येत, एकदम गावठी आहात तुम्ही तर. राहू द्या ना गे, दोन्ही मायले की जास्त हिंदी नको झाला, रेल पाडून राहिले इथं. अहो वहिनी, तुम्ही जास्त टळटर नका करा. आणखी माझ्या पप्पाची 30 एकर जागा आहे. आणखी त्याच्यातून अर्ध्या हिस्साची मी मालकीण आहे. आणखी तुम्हाला जेवढं मिळत आहे ना त्याच्यामध्येच खुश राहा, जास्त टरावू नका आमच्यावर. ननदबाई, ते पुरी जमीन आहे 30 एकर, ते फक्त माझ्या नावाची आहे, कोणाच्या नावाची नाही आहे. तुम्ही करत ना तुमच्या मायबापाच्या, म्हणून तुमची ते होणार नाही आहे. तुम्ही त्या जमीनला भुलून जा आता आणि चुपचाप तिकडे स्वयंपाकामध्ये जा. ननदबाई, तू एवढा सांग, तू आपल्या मायबापाचं करायला येतेस का आपल्या सासू सासऱ्याचं करायला येतेस? तू 10 वेळा इकडे येतेस, एकही तर काम नाही करत, फक्त पसरायला पाहिजे तू लेहल्यासारखा. तुला हिस्सा कायचा देऊ ना आता? सांग, तूच सांग बरं का आता तू का करतेस इथे येऊन काम? आता तूच सांग, मला नको सांगू. आता तूच सांग का आता इथे हिस्सा देऊन तर तुला आता. काऊन गे, तुझ्या अंगात आली का जास्त? थांब, तू झिपुटा सोडतो. नाही ननदबाईच्या मायबापाला तू पैसा लावून राहिलीस का? त्यांची तब्येत जी खराब होते तर निस्त्यांचा करतो ना सगळा काही. तू येऊ करतेस का? असे तर 8-15 दिवस येते फक्त तब्येत म्हणलं का बस आपल्या घरी राहते, ये ना इकडे. आणि आता तब्येत चांगली आता आली इकडे. काल तब्येत खराब होती नाही म्हणलीस ना? चल, आपली मायबापाची तब्येत खराब आहे तर जाऊ दे तिकडे म्हणून. नाही, आपल्याला हल्ल्यासारखं पसरायला पाहिजे फक्त. क्या मम्मा, ये कितनी गंदी मामी है. कहाँ के कहाँ हमने अपने मामा की शादी करके ये मामी को ला लिया. इससे टिंग टिंग करते रहती है, काम तो एक नहीं करती है. और यहाँ पर मैं जब से बोल रही थी कि भूख लगी है तभी भी इन्होंने खाना नहीं बना के दिया. और यहाँ पर मेरे नाना नानी का तो कुछ करती नहीं, बता रही थी कि मेरे को झाड़ू लगाने का बोलती है और तभी भी ये नहीं करती. और फिर मेरे को बोलती है कि जा चुपचाप से नीचे झाड़ू लगा के खाना खा ले करके. खाना देती ही नहीं है मम्मा ये मेरे को. क्या बेटा, किसके साथ बोल रही है तू? तुझे क्या बताऊं मैं, तेरे मामा के तो नसीब ही खराब है. या मम्मा, you are very right. She is very nonsense. शेमलेस क्रिएचर, पता नहीं कहाँ से
आ जाते हैं। बेटा तेरे मामा का नसीब ही खराब है, छोड़। ए हलायवा, जाना तिकडे झोपाले, खाली इथे पटर पटर करून राहिला तू माझ्यासोबत। मम्मा एक बात पूछूं, ये हलायवा मतलब क्या होता है? मेरे को नहीं पता। मम्मा कैन आई आस्क यू वन क्वेश्चन प्लीज? Yes beta, ask to me what happened. Mama, what means of halaiva in Hindi? Please ask me. अरे बेटा, हलाइवा मीन्स वो गुड मैनर्स वाले जो बच्चे होते हैं ना, उनको बोलते हैं, ठीक है? आप जाओ आपके रूम में, मैं खाना लाके देती हूँ आपको। मम्मा मैं ठीक है अपने रूम में तो चले जाऊंगी, लेकिन मुझे पिज्जा बर्गर खाना है। मैं ये मामी जी के हाथ का बड़े नहीं खाने वाली। क्या क्या बनाते हो मेरे को नहीं पता। छी, क्या लगता है वो, मुझे खाना ही नहीं है सब तो। यस बेटा, मैं आपके मामा के हाथों से लाके देती हूँ आपके लिए पिज्जा बर्गर, ओके? हाँ मम्मा ठीक है, मैं अपने रूम में जा रही हूँ। तुला खायच्या मग हातचे तर नको खाऊ, लात मारून फेकतो तिकडे पुण्यंदारी तुम्हा घरात। ओ हॅलो वहिनी, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाला बोलत आहे? काय बोलत आहे म्हणजे तुम्हाला काही भान नाही का? मी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी नाही येणार तर कोणाच्या घरी येणार आहे? माझ्या माहेरच नाही येणार तर कोणतं घर राहील माझं? रोडावर झोपणार आहे का? चांगल्या पद्धतीने राहत जा, चांगल्या पद्धतीने जात जा। तू माझ्यासोबत झगडा काय करायचा होता? झगडा नसती केलीस तर आता सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम आणत होतो। हो, मी एक गोष्ट तर भूलूनच गेली, आताच क्लिअर करून घेतो, नाहीतर मग चार चौकात बोलीन तर तुला लाज वाटून जाईल। तू आपल्या मायबाबाचा अर्धा खर्च उचल, मी अर्धा खर्च उचलतो। अर्धा अर्धा हिस्सा वाटणी भेट, नाही तर वाटणी होणार नाहीये। असं तुला मंजूर तर सांग लवकर। ओ हॅलो वहिनी, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमचं लग्न व्हायचं होतं ना, तेव्हा मी स्वतः ऑफिस मध्ये जाऊन माझ्या मम्मी पप्पाचं केलं। अर्ध्यापेक्षा वावा तर माझंच झालं पाहिजे ना। तुमचा भाऊ का करून राहिला तर? तो का फक्त राबराबच राबून राहिला का? घरात पैसे नव्हते देत का तुम्हाला? तो चांगला पैसे देत असेल, तुम्ही खोटं बोलत असाल। तुम्हाला 2 दिवस नाही झाले यायला घरी या, तर तुम्ही आमच्यावरच ठसका मारून राहिले। तुम्ही तर रात चालून राहिले आमच्या घरावर। असं नाही चालेल तुमचं। अर्धा एकर पण नाही जमीन मिळेल तुम्हाला। स्टँडर्ड सामान कोण आणलं? तर त्या नवऱ्याने आणलं का? ते ड्रेसिंग त्या नवऱ्याने आणून दिलं का मला? तू झगडाच करून राहिलीस। ती माझी एक नंबर ती झगडाखोर आहे आणि त्या बाप तर त्याच्यापेक्षाही असन। माझ्यासोबत आजपर्यंत झगडला नाही, पण माझ्या बापाने त्या या घरीत लग्न काऊन केला? माझा बाप किती डुबला असन। ओ वहिनी, तुम्ही माझ्या मम्मी पप्पा नका जा, समजले ना? तुम्ही खाऊ नये आमच्याच घरचं राहिले आणि माझ्या भावाच्याच पैशाने खाऊन राहिले जरा। आणखी तुम्ही जे म्हणत होते ना, जे ड्रेसिंग कोणी घेतला ते पण माझेच चॉईस आहे आणि माझ्याच पैशाने घेतले आणि मीच घेऊन आणलं आहे घरी, समजले ना? जास्त टळटर नका करा आमच्यावर। माझ्या बापाने या घरी गेलेत म्हणून। ओ वहिनी, जास्त ड्रामा नका करू, लोकांना दाखवासाठी नाही ड्रामा करून राहिले तुम्ही। मी माझ्या भावाला बोलवलेला आहे पिझ्झा घेऊन। मी पिझ्झा घेते आणि माझ्या मुलीच्या रूम मध्ये जाते पिझ्झा द्यासाठी तिला। चांगल्यानं पोकून जाणं आपल्या घरी, इकडे खाते आणि तिकडे जाते, आपल्या बाई बापाच्या घरच्या खाऊन जाते। रडून राहिल्या तर कल्पनाबाई, मी हापशीवर पाणी भरायला आली होती तर आवाज आला तर म्हणलं हे कल्पनाबाई कशाला लढते बाबा, तर जाऊन पाहा तर घरी, तर आली। मग सांगू शेवंताबाई, ननद आली ना घरी, माझ्यासोबत ना मोठ्याने झगडते। हे एवढी झगडेखोरी नाही का तुझी ननद? मग दिसावली तर बडी साधी सुधी दिसते आणि अशी वाटते चेहरा पाहून की खूपच साधी सुधी असं नाही, अशी झगडते। चांगले भावाच्या घरी येवा ना, चांगले राहावा आणि मस्त जावा बाबा आपल्या घरी, अशी झगडा झुगडा नाही करावा। ह्या नंदाची ना जातच होते व तशी। का सांगू, कालपासून दिमाग आउट करून ठेवलं नाही ना, केव्हा जाते ना केव्हा नाही, काम येईल आपल्या घरी, मी तर वाटच पाहतो। कल्पना, नंदाची जातच होती तशी, टेन्शन नको घेऊस, माझी बी ननद तशीच आहे। का करतस? चल का बाई, जातो का? पाणी भरावचं आहे। जाणं तर गे, तू फक्त झगडा पाहायला येतेस लोकाई घरचा, तमाशा पाहायला येते नुसती। लाडी
मुझे बहुत जोर की भूख लगी है, मुझे जो जल्दी खाना। मम्मा मुझे एक बात बोलना है, पता है क्या आपको मामी जी के साथ इतना झगड़ा नहीं करना चाहिए था, मुझे उन पर अभी दया आ रही है, पता है क्या, मुझे भी ऐसा लगता है, वो भी बहुत अच्छे हल्ला है ना मम्मा। ये बच्चे मेरा बेटा ऐसे नहीं बोलते, ऐसे बैड मैनर्स है, नहीं बोलना ठीक है। यस मम्मा, लेकिन मैं तो ऐसा बोलती नहीं, लेकिन आपने तो मुझे बताया था कि गुड मैनर्स वाले जो पर्सन होते हैं उनको हल्ला बोलते हैं करके, इसलिए मैंने बोला क्योंकि मामी जी भी बहुत अच्छे हल्ला है। बेटा ये पिज्जा खा लो, मैं तो आपको मजाक कर रही थी, हल्ला मतलब होता है बैड मैनर्स वाले लोग, ओके। फिर तो मैंने सही बोला था मम्मा, मामी जी तो एकदम हल्लायची एकदम। कशी वाटली का भाऊ तुम्हाला आमची व्हिडिओ? आता तुम्ही हे पिझ्झा लवकर खाऊन घ्या आणि आमची व्हिडिओ पाहून लवकर सबस्क्राइब करून द्या जी, आणि कमेंट मध्ये सांगा लवकर का कशी व्हिडिओ बनली म्हणून। लवकर पिझ्झा खाऊन घ्या आणि सांगा जी भाऊ, आम्ही का गावठी राडावे, आम्ही गावात राहतो, आम्ही कशी पण भाषा बोलतो, पण आम्ही तुमच्यासाठी एवढे छान व्हिडिओ बनवतो जी भाऊ, सांगा जी किती छान बनली आहे म्हणून। ठीक आहे भाऊ, चला। My friends and my dear uncle aunty, मेरे मम्मा ने अभी बोला था ना कि आपको कि लाइक सब्सक्राइब करके जाना, तो प्लीज एक लाइक सब्सक्राइब करना और बेल आइकन दबा के जाना, और वीडियो अच्छी लगी हो तो कमेंट में जरूर बताना। बाय बाय, मैं भी जा रही हूँ अभी, चलो मैं पिज्जा खा लेती हूँ।